विद्यार्थी मित्रांनो, आपण 8वा क्वेश्चन पाहणार आहोत. 8वा प्रूदॅट आहे. पहा ह्या प्रूदॅटमध्ये काय सांगितलं आहे, सेक थीटा प्लस टॅन थीटा इज इक्वल टू कॉस थीटा अपॉन 1 मायनस साइन थीटा. हे थोडं मला वेगळं असल्यासारखं वाटतं. आपण तुम्हाला ह्याच्या अगोदरही सांगितलं आहे, LHS घेऊनही आपण प्रूव्ह करतो आणि RHS घेऊनही प्रूव्ह करता येतं. ह्या ठिकाणी RHS घेतलं तर थोडं सोपं जाईल. का? ह्या ठिकाणी रॅशनलायझिंग करता येईल म्हणून मी काय लिहितो आहे, फर्स्ट RHS इज इक्वल टू काय आहे, हे इज इक्वल टू हे दाखवायचं. म्हणजे हे इज इक्वल टू हे किंवा हे इज इक्वल टू हे काही दाखवलं तरी चालेल. RHS इज इक्वल टू कॉस थीटा अपॉन 1 मायनस साइन थीटा हे घेतलं. आता रॅशनलायझिंग करायचं, इथं मायनस आहे तर कशाने मल्टिप्लाय करायचं, प्लसनं. कॉस थीटा अपॉन 1 मायनस साइन थीटा आहे तसंच लिहिलं. मल्टिप्लाइंग पहा कशाने मल्टिप्लाय करायचं आहे, 1 प्लस साइन थीटा आणि ह्या ठिकाणी 1 प्लस साइन थीटानं काय करतो आपण, मल्टिप्लाय. ओके. आता रॅशनलायझिंग करतो, इथं आपण रॅशनलायझिंग द डिनॉमिनेटर सुद्धा म्हणू शकतो. इज इक्वल टू पहा ह्या ठिकाणी काय झालं, कॉस थीटा इन ब्रॅकेट 1 प्लस साइन थीटा. ओके. आणि खाली काय झालं, एकदा मायनस एकदा प्लस असेल तर काय होतं तुम्हाला माहिती आहे. ह्या ठिकाणी a प्लस बी आणि a मायनस बी इज इक्वल टू a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर. युजिंग दिस एक्सपान्शन फॉर्म्युला 1 स्क्वेअर 1चा स्क्वेअर 1 स्क्वेअर 1 मायनस साइन स्क्वेअर थीटा. ओके. नेक्स्ट पहा ह्या ठिकाणी आता परत काय होतंय पहा, 1 मायनस साइन स्क्वेअर थीटा 1 मायनस साइन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू कॉस स्क्वेअर थीटा. पहा ह्या ठिकाणी कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 मायनस साइन स्क्वेअर थीटा हे आपल्याला ह्या ठिकाणी काय होईल, लिहिता येईल. पहा मग काय झालं, कॉस थीटा 1 प्लस साइन थीटा अपॉन 1 मायनस साइन स्क्वेअर थीटाच्या ऐवजी काय लिहायचं आहे, कॉस स्क्वेअर थीटा. कॉस स्क्वेअर थीटा आणि काय कॅन्सल होईल बा, ह्या ठिकाणी कॉस थीटा हा कॉस थीटा आणि इथं 2 वेळेस हा कॉस थीटा कॅन्सल झाला. म्हणजे 1 काय वर काय राहिलं, 1 प्लस साइन थीटा आणि इथं स्क्वेअर आहे, एक कॅन्सल झाला, काय राहिलं फक्त कॉस थीटा हे मिळालं. पण तुम्हाला काय प्रूव्ह करायचं आहे, सेक थीटा प्लस टॅन थीटा. मग परत ह्याची फोड करू, 1 अपॉन कॉस थीटा प्लस साइन थीटा अपॉन कॉस थीटा. आता पहा हे तुम्हाला माहीतच आहे, 1 अपॉन कॉस थीटा इज इक्वल टू 1 अपॉन कॉस थीटा इज इक्वल टू सेक थीटा. म्हणजेच तुम्ही ह्याचा वापर ह्या ठिकाणी करू शकतात. कशाचा, 1 अपॉन कॉस थीटा इज इक्वल टू सेक थीटा आणि राईट डाऊन 1 अपॉन कॉस थीटा इज इक्वल टू सेक थीटा प्लस साइन थीटा अपॉन कॉस थीटा इज इक्वल टू टॅन थीटा. म्हणजे काय, राईट डाऊन साइन थीटा अपॉन कॉस थीटा इज इक्वल टू टॅन थीटा युजिंग दिस रेशो प्लस टॅन थीटा. पहा तुम्हाला काय प्रूव्ह करायचं आहे, सेक थीटा प्लस टॅन थीटा इज इक्वल टू हे आणि मग काय झालं, RHS इज इक्वल टू RHS इज इक्वल टू LHS. आपलं प्रूव्ह झालं आहे आणि हे झालं ह्याचं आन्सर. तुम्हाला सांगितलं आहे हे का घेतलं, कारण रॅशनलायझिंग करायला सोपं जातं आहे म्हणून ह्या पद्धतीने आपण सोडवलं. आणि ह्या उदाहरणांचा जेवढा सराव तेवढा त्याच्यामध्ये तुम्ही परफेक्ट होऊ शकता. पहा हे उदाहरण तसं अवघड नाही. आता त्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल आपण पाहतोय, एक्झाम्पल 9.
एक्झाम्पल 9 काय आहे ते आपण अगोदर लिहून घेऊ. एक्झाम्पल 9 दिलं आहे. इफ तुम्हाला काय दिलं आहे, इफ tan थीटा प्लस 1 अपॉन tan थीटा ह्या सगळ्याची tan थीटा प्लस 1 अपॉन tan थीटा इज इक्वल टू काय दिलं आहे, 2 दिलं आहे. देन शो दॅट, देन शो करायचं आहे. देन शो दॅट काय शो करायचं आहे पहा, tan स्क्वेअर थीटा प्लस 1 अपॉन tan स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 2 हे आपल्याला शो करायचं आहे. पाहूत कशा पद्धतीने आपल्याला शो करता येईल. पहा हे काय सांगितलं, एक्झाम्पल 9मध्ये काय सांगितलं, इफ tan थीटा प्लस 1 अपॉन tan थीटा इज इक्वल टू 2 ह्याची व्हॅल्यू आहे 2 आणि मग तुम्हाला ह्या स्क्वेअर केला इथं tan स्क्वेअर थीटा प्लस 1 अपॉन tan स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 2 दाखवायचं आहे. इथं tan थीटा प्लस 1 अपॉन tan थीटा इथं स्क्वेअर नाही, म्हणजे आपल्याला स्क्वेअरिंग बोथ साईड करूनच सोडवावं लागेल. तुमच्याकडं एक एक्सपान्शन फॉर्म्युलासुद्धा आहे, ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस 2 टाइम्स ए बी प्लस बी स्क्वेअर. ह्या एक्सपान्शन फॉर्म्युल्याचा वापर करून आपल्याला हे उदाहरण सोडवायचं आहे. पहा काय लिहायचं आहे, पहा ह्या ठिकाणी दिलं आहे ते लिहायचं, tan थीटा प्लस 1 अपॉन tan थीटा इज इक्वल टू काय सांगितलं आहे, 2. आता इथं स्क्वेअर करायची पहा दोन्हीकडं, म्हणजे स्क्वेअरिंग बोथ साईड, म्हणजे मग tan थीटा प्लस 1 अपॉन tan थीटा ह्याचा काय करायचा, स्क्वेअर. सेम ह्याचासुद्धा काय करायचं, 2सुद्धा काय करायचा, स्क्वेअर. आणि इथं काय, स्क्वेअरिंग बोथ साईड, स्क्वेअरिंग both sides, squaring both side. then squaring both side हे कशात बसतंय, a प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर, ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर. ए स्क्वेअर म्हणजे फर्स्ट टर्मचा स्क्वेअर करायचा आहे, म्हणजेच काय झालं पहा ह्या ठिकाणी tan स्क्वेअर थीटा प्लस इथं 2 आहे म्हणजे 2, ए म्हणजे काय tan थीटा मल्टिप्लाय बाय बी म्हणजे काय 1 अपॉन tan थीटा प्लस बी स्क्वेअर म्हणजे ह्याचा स्क्वेअर, 1चा वर्ग 1 आणि tan थीटाचा स्क्वेअर tan स्क्वेअर थीटा. हे झालं एक्सपान्शन आणि 2चा वर्ग किती 4. हे समजलं का. ह्या ठिकाणी ह्याचं एक्सपान्शन त्या फॉर्म्युल्यानुसार केलं. ह्याचा ए स्क्वेअर म्हणजे tan स्क्वेअर थीटा प्लस 2 टाइम्स tan थीटा मल्टिप्लाय 1 अपॉन tan थीटा प्लस बी स्क्वेअर म्हणजे 1 स्क्वेअर 1 आणि tan स्क्वेअर थीटा. आता ह्याच्यामध्ये काय कॅन्सल होतं आहे ते तुम्हाला पाहता येईल. हा tan थीटा कॅन्सल झाला, करायला tan स्क्वेअर थीटा प्लस 2 आणि 1 बे प्लस 1 अपॉन tan स्क्वेअर थीटा इज इक्वल टू किती 4 मिळालं. पण आपल्याला काय प्रूव्ह करायचं, tan स्क्वेअर थीटा प्लस 1 अपॉन tan स्क्वेअर थीटा इज इक्वल टू, म्हणजे हे दोनच टर्म एका बाजूला ठेवायच्यात. म्हणजे मग tan स्क्वेअर थीटा प्लस 1 अपॉन tan स्क्वेअर थीटा इज इक्वल टू हे काय या ठिकाणी 4. हे प्लस 2 इकडे आल्यावर काय झालं मायनस, म्हणजे काय मिळालं पहा tan स्क्वेअर थीटा प्लस 1 अपॉन tan स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 4 minus 2 is equal to 2 is the answer of this question.
समजलं का? स्क्वेअरिंग बोथ साईड केलं आणि ह्या पद्धतीने आपण हे सोडवलं. सोपे आहेत सगळे एक्झाम्पल, ह्याच्यामधले अत्यंत सोपे आहेत. स्टेप बाय स्टेप आपण एक एक क्वेश्चन सोडवत चाललो आहेत. आता हे एक्झाम्पल झालं 9. आपण आता एक्झाम्पल पाहणार आहोत 10. एक्झाम्पल 10 काय दिले पहा बरं. एक्झाम्पल 10 आहे tan A upon 1 plus tan square A plus cot A upon 1 plus cot square A is equal to sin A मल्टिप्लाय बाय कॉस A. हे तुम्हाला प्रूफ करायचं आहे. पहा कशा पद्धतीने तुम्ही प्रूफ करू शकता, एकदा बारकाईनं पाहून घ्या. पहा बरं काय करावं लागेल तुम्हाला. ह्या ठिकाणी LHS घ्यायची आणि तुम्हाला हे उदाहरण काय करायचं आहे, सोडवायचं आहे. पाहूत कशा पद्धतीने तुम्ही हे उदाहरण सोडवतायत. पाहूत उदाहरण. एक मिनिट. काय उदाहरण. ओके, इथं 1 प्लस टॅन स्क्वेअर ए ह्याचा परत स्क्वेअर आहे. ओके, ह्या ठिकाणी ह्याचं सुद्धा काय आहे, स्क्वेअर आहे. ओके, आणि अशा पद्धतीने हे उदाहरण तुम्हाला आता सोडवायचं आहे. फर्स्ट राईट डाऊन द LHS. पाहू थोडं वेगळं वाटतंय म्हणून पहा. टॅन A अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर A आणि ब्रॅकेटचा परत स्क्वेअर आहे बरं काही लक्षात ठेवा, प्लस कॉट A अपॉन 1 प्लस कॉट स्क्वेअर A आणि परत ब्रॅकेटचा काय आहे, स्क्वेअर आहे. ह्याची सगळ्याची व्हॅल्यू तुम्हाला काय दाखवायची, साइन A अपॉन कॉस A आणायची. पाहूत कशा पद्धतीने व्हॅल्यू येते हे आपण पाहणार आहेत. तुमच्याकडे एक आयडेंटिटीज आहे 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थीटा. ओके, 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थीटा. राईट डाऊन टॅन A अपॉन ह्या ठिकाणी 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा, 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थीटा. राईट डाऊन सेक स्क्वेअर थीटा म्हणजे काय, सेक स्क्वेअर A आणि ब्रॅकेटचा फरक काय आहे, स्क्वेअर आहे. ओके, प्लस कॉट थीटा म्हणजे कॉट A अपॉन 1 प्लस कॉट स्क्वेअर A. पहा 1 प्लस कॉट स्क्वेअर थीटा इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर थीटा म्हणजे परत ह्या ठिकाणी काय लिहिलं, कोसेक स्क्वेअर A आणि ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे म्हणजे ह्याचा काय झाला, स्क्वेअर. परत मी लिहितोय पहा इथं काय झालं, टॅन A अपॉन हा दुसरा आणि हा दुसरा म्हणजे कितवा काय झाला, चौथा, सेक रेस टू 4A. ओके, सेक रेस टू 4A प्लस कॉट A अपॉन ह्याचं सुद्धा काय, कोसेक रेस टू 4A. ओके, नेक्स्ट. आता पहा टॅन म्हणजे काय, टॅन म्हणजे साइन अपॉन कॉस. कारण तुम्हाला साइन आणि कॉस उत्तर आणायचं आहे. टॅन म्हणजे साइन अपॉन कॉस म्हणजे टॅनच्या ठिकाणी मी काय लिहिलं, साइन A अपॉन कॉस A. टॅनच्या ठिकाणी काय लिहिलं, टॅनच्या ठिकाणी साइन A अपॉन कॉस A आणि हे ऑलरेडी डिनॉमिनेटरला आहे म्हणजे ह्याचं काय झालं, सेक रेस टू 4A. ओके,
सेक रेस टू 4a. टॅनच्या ठिकाणी साइन ए अपॉन कॉस ए आणि हे 1 अपॉन काय सेक रेस टू 4a, 1 अपॉन सेक रेस टू 4a. सेम कॉट एच्या ऐवजी काय कॉस ए, कॉट पा कॉट इज इक्वल टू कॉस अपॉन साइन ए आणि मग हे आहे हे असंच खाली 1 अपॉन कोसेक रेस टू 4a. पण आपल्याला आन्सर साइन आणि कॉसमध्ये पाहिजे पाहूत. आणखी आपण सोडवत जाऊ. ह्या ठिकाणी काय झालं साइन ए अपॉन कॉस ए, 1 अपॉन सेक, सेकचे इनवर्स पा 1 अपॉन सेक म्हणजेच काय कॉस, 1 अपॉन सेक म्हणजे काय कॉस पा 1 अपॉन सेक आहे त्याच्याऐवजी काय लिहायचं कॉस, कॉस इथं 4 आहे म्हणजे कॉस रेस टू 4a. सेम प्लस ह्या ठिकाणी कॉस ए अपॉन साइन ए इंटू हे पहा ह्याच्या इन्व्हर्स कोसेकच्या इन्व्हर्स कुठं आहे साइन, म्हणजे ह्या ठिकाणी काय लिहितोय साइन आणि इथं चौथा घात आहे साइन रेस टू 4a एवढं लिहिलं. आणि आता काय तरी कॅन्सल होत असेल तर ते पाहायचं आहे. काय कॅन्सल होते पहा बरं ह्या ठिकाणी कॉस ए आणि हे 4 आहे तर एक कॅन्सल किती राहिला इथं तिसरा घात राहिला, इथं साइन ए कॅन्सल इथं 4 आहे इथं किती राहिला तिसरा, म्हणजे ह्या ठिकाणी काय राहिलं साइन ए मल्टीप्लाय बाय कॉस रेस टू 3a प्लस ह्या ठिकाणी कॉस ए मल्टीप्लाय बाय साइन रेस टू 3a हे या ठिकाणी अशा पद्धतीने उरलं. आणि आता पहा बरं ह्या ठिकाणी ह्या दोन्ही ठिकाणी कॉमन काय निघाल इथं साइन ए इथं सुद्धा साइन ए आहे म्हणजे साइन ए काय निघलं कॉमन. ओके त्यानंतर इथं कॉस आहे इथं सुद्धा कॉस आहे म्हणजे साइन ए आणि कॉस ए कॉमन निघलं. हेतला साइन बाहेर काढला कॉस 3 वेळेस आहे 1 वेळेस बाहेर काढला खाली काय राहिलं फक्त कॉस स्क्वेअर ए प्लस हे कॉस तो बाहेर निघाला इथं काय राहिलं 3 वेळेस 1 वेळेस बाहेर निघाला खाली राहिला साइन स्क्वेअर ए आणि परत तुम्हाला माहिती आहे कॉस स्क्वेअर ए प्लस साइन स्क्वेअर एची व्हॅल्यू किती 1 म्हणजेच काय साइन स्क्वेअर ए प्लस कॉस स्क्वेअर ए इज इक्वल टू 1 आहे. मग इथं आपण टाकतोय तशा पद्धतीने साइन ए इंटू कॉस ए आणि मल्टीप्लाय बाय किती ह्याची व्हॅल्यू काय 1 इज इक्वल टू साइन ए मल्टीप्लाय बाय कॉस ए. आणि तुम्हाला हेच प्रूफ करायचं आहे म्हणजे तुमचं LHS आणि RHS काय झाली प्रूफ झाली. अशा पद्धतीने हे 10वा प्रूफ तुमचा क्लिअर झाला. परत एकदा पहा लेफ्ट हँड साईड आहे तशीच लिहिली 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा आहे 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा म्हणजेच काय सेक स्क्वेअर थिटा ह्याच्या ठिकाणी काय लिहिलं सेक स्क्वेअर बा हे लिहिलं ह्याचा स्क्वेअरला स्क्वेअर. तसं इथं कॉट आहे 1 प्लस कॉट म्हणजे काय ह्या ठिकाणी कोसेक लिहून टाकलं. त्याच्यानंतर इथं काय आहे तसंच लिहिलं. ओके इथं दुसरा घात म्हणजे किती घात चौथा टॅन म्हणजे काय साइन अपॉन कॉस लिहिलं 1 अपॉन सेक रेस टू 4a. सेम कॉट म्हणजे कॉस अपॉन साइन म्हणजे परत इथं मल्टीप्लाय 1 अपॉन कोसेक आणि परत काय लिहिलं पहा हे सेक आहे सेकचे इन्व्हर्स काय कॉस वर लिहिलं कॉस झालं. मग तसंच इथं ह्या ठिकाणी हे लिहिलं हे कॉस हे आणि हे कॉस कॅन्सल झालं हे आणि हे कॅन्सल झालं काय राहिलं साइन ए मल्टीप्लाय कॉस रेस टू 3a प्लस कॉस ए इंटू साइन रेस टू 3a आणि कॉमन काय निघलं साइन ए आणि कॉस ए कॉमन निघलं. हे राहिलं कॉस स्क्वेअर ए आणि इथं कॉस साइन स्क्वेअर ए ह्याची व्हॅल्यू काय आली 1 आली 1 लिहिली त्याचा वापर करून आणि हे तुमचं काय झालं प्रूफ झालं. अशा पद्धतीने हे तुम्हाला चांगलं समजलं असेल. पुढचं एक्झाम्पलही आपण लगेच घेणार आहोत.